हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बटाट्याची रसरशीत भाजी किंवा रस्सा भाजी अशी करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। हे बघा, हे 3 बटाटे घेतलेले आहेत, छोटे मीडियम साईजचे आहेत। ते स्वच्छ साल वगैरे काढून हे धुवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे जाडच असे कट करायचे आहे, पातळ करायचे नाही। आता एक कुकर गॅसवर ठेवायचा आहे। कुकर गरम झाला की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, पाव चमचा। मोहरी टाकली की त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, पाव चमचा। आणि लाल हे कढीपत्त्याची 7-8 पानं टाकायची आहेत। लाल मिरची 2 घेतलेल्या आहेत, त्याही टाकायच्या आहेत, कट करून टाकायची आहे। आणि हिंग टाकायचं आहे, पाव चमचा। मिरची आहे कमी तिखटवाली, ती टाकायची आहे, 2 घेतलेल्या आहेत, त्या कट करून टाकायच्या आहेत। आणि मीडियम साईजचा कांदा आहे, कांदाही कट करून टाकायचा आहे। हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे छान तांबूस कलरला भाजवीपर्यंत परतायचं आहे। हे बघा, अजून थोडं भाजावं लागेल, अजून भाजलेलं नाही। हे बघा, आत्ता भाजत आलेलं आहे, झालेला आहे जवळपास भाजून। आता मीडियम साईजचा 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आहे, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे। आता हा वाटण आहे, हे कांदा लसूण असं भाजून वाटून घेतलेला आहे। कांदा लसूण मिरची गरम मसाला पावडर कोथिंबीर या सगळं याच्यामध्ये असतं। मी असा हा मसाला एकदा दाखवलेला आहे करून। आता व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे, छान असं तेल सुटेपर्यंत मसाला ह्याच्यात भाजला गेला पाहिजे। किती छान दिसतं आहे। आता आपण जे ह्याला पाणी वापरणार आहोत ते गरमच घ्यायचं आहे। गरम पाणी टाकलं की तरी छान येते, म्हणून गरम पाणी नक्की तुम्ही कोणताही रस्सा भाजी असू द्या, गरम पाणी टाका, म्हणजे तरी छान येते। हे बघा, असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊन द्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता कसुरी मेथी टाकायची आहे, जवळपास चमचाभर। आता हे बघा, चांगली उकळी आलेली आहे याला। आता उकळी आली की याच्यामध्ये हे बटाटे आपण कट करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। ही बटाट्याची रस्सा भाजी ना, उकडून बटाटे पण छान लागते, पण या पद्धतीने पण केली ना ते पण छान लागतात। मी कधीतरी ना असे उकडून बटाट्याची रस्सा भाजी कशी करतात ते दाखवे। आता हे बघा, चांगली उकळून घ्यायची 1-2 मिनटं। 2 मिनटाच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी टाकायचं आहे तेही पाणी गरम करूनच टाकायचं आहे। जितकं आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता झाकण लावायचं आहे व्यवस्थित आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता हे बघा, 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे, झाकण उघडून घेतलं आणि परत थोडा वेळ 1-5 मिनटं उकळायला ठेवून दिलेलं आहे। थोडंसं पातळ वाटलं मला, थोडंसं घट्ट करण्यासाठी मी ठेवून दिलेलं होतं। 1-5 मिनटं चांगलं उकळून घेतलं, आता रेडी आहे खाण्यासाठी। हे बघा, किती छान दिसतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं। पटकन खाण्यासाठी, पटकन काहीतरी करायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा, पटकन होणारी आहे, चवीला पण अप्रतिम आहे। तर हे बघा, किती छान आहे ही भाजी। तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर बाय।